you will be able to speak good English in your future life. But the only thing is important that you have to keep on doing the practice every day, because after the class is finished, most of the students don't get connected with the English and they forget everything. So the very important thing which I want to reveal that you should practice every day. After class also I am going to send you some of the homework every day. One, some of the homework every day. And at the last some few sessions, I will tell you how to do practice and some of the very great things. Okay, shall we start? ओके. आसपासचा खूप आवाज येत नाहीये ना तुम्हाला माझ्याकडचा? नाही ना, कारण ते शेजारी जरा थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे म्हटलं आवाज येतोय काय तुम्हाला. बरं, चला आपण सुरुवात करूया. या ठिकाणचं कॉन्व्हर्सेशन means there are two characters. One is Rohit and another one is Karan. And Rohit is taking consent from the Karan that he wants to start a new business, and he's taking some of the guidance from Karan. So let's see. करण बरं का, करण म्हणतोय रोहित म्हणजे करणला नवीन बिझनेस सुरू करायचा, सॉरी करणला नवीन बिझनेस चालू करायचा आहे आणि तो रोहित बरोबर याविषयी सल्ला घेतोय किंवा चर्चा करतोय. तर करण म्हणतोय रोहित, मी विचार करत आहे की मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. रोहित, मी विचार करत आहे की मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. आता हा काल भाग झाला नाही ना आपला? नाही नाही, ओके. चला अनुराग. ओके. आता अनुराधा देशपांडे मॅडम पहिल्या दिसत आहेत. तर मॅडम आता तुम्ही या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आता मी तुम्हाला मदत करतो. आता करण सेज म्हणजे करण म्हणतो नाही का, नाही सांगा करा बरं. रोहित. हा, जवळ आला. थोडस चुकलंय, मी सांगतो आता बरं का. हा, बोला बोला. नाही दिसत आहे का? अरे बर, इथं मी वाचून दाखवतो बरं का. एक मिनिट हा. रोहित, मी विचार करत आहे की मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायला हवा, असं आहे ते. हा, मग तुम्ही. हा, बरोबर 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 पुढं. हम्म. ओके. हा, इथं थोडी गडबड झाली बरं का. आता मी सांगतो बघा. करण सेज रोहित, मी विचार करत आहे. तर मग चालू वर्तमान काळ असल्यामुळे आय एम थिंकिंग दॅट, आय वॉज न येता आय एम थिंकिंग दॅट. हा, थिंकिंग दॅट की मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायला हवा. हवा म्हणजे पाहिजे. मग तो म्हणणार आय एम थिंकिंग दॅट आय शुड. आय नंतर शुड येणार. आय शुड स्टार्ट माय ओन बिझनेस. स्वतःचा व्यवसाय म्हणून ओन बिझनेस. हा, आता बघा, शुड पण चालेल आणि हॅव टू पण चालेल. म्हणजे असं की रोहित, आय एम थिंकिंग दॅट आय हॅव टू स्टार्ट माय ओन बिझनेस. मग शुड टू, सॉरी, हॅव टू च्या ऐवजी शुड जरा बरोबर बसतोय, मग शुड वापरायचं आहे. आय शुड स्टार्ट माय ओन बिझनेस. मग आता रोहित काय म्हणतोय बघा. रोहित काय म्हणतोय हे आता मनीषा चव्हाण मॅडम आपल्याला इंग्लिश आणि मराठीत सांगतील. मॅडम कम ऑन. हा. हा.
व्हॉट इज अ स्कीम किंवा असं बनायला व्हॉट इज अन आयडिया व्हॉट इज द प्लॅन सॉरी व्हॉट व्हॉट इज द प्लॅन हा मग ते स्कीमचे प्लॅन म्हणा आणि मला एक सांगा मनीष चव्हाण मॅडम तुम्ही दिवसभरामध्ये वर्कशॉप अटेंड करता बाकी वेळ अभ्यास करता का थोडंफार मला तेच वाटतंय की मॅडमचं फ्लुएन्सी कशी काय वाढली काय मजा काय मॅजिक केलंय व्हेरी गुड तुमचे विद्यार्थी कितवी पासून कितवीपर्यंत आहेत तुमचे विद्यार्थी कितवीचे आहेत अरे बापरे फारच उत्तम प्रगती झाली बरं का मॅडम येस कीप इट ऑन डुईंग बरं का हो हो काय म्हणता मॅडम हा मनीषा चव्हाण मॅडम बोला अरे वा एकदम सुंदर वा 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 तुमचं हे ऐकून मला जास्त असं हुरूप आलेलं आहे आता सर्वांना एक सांगणं आहे माझं बरं का मनीष चव्हाण मॅडम आणि बाकी सर्व तुम्हाला सर्वांना एक सांगणं आहे बघा मी माझ्या स्टेटसला आज दोन मुली आज त्यांचा तिसरा दिवस होता क्लासमध्ये आणि त्यांनी मस्तपैकी त्यांचा अभिप्राय दिलेला आहे तर माझी इच्छा अशी आहे की तुम्ही सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ व्हिडिओवरती रेकॉर्डिंग करून व्हिडिओ काढायचा आहे इंग्लिशमध्ये थोडंसं आपल्या क्लासबद्दल बोलायचं आहे मला पाठवा जर काय चूक झालं तर मी सांगेन कसा रिपेअर करायचा आहे आणि हे सुमेर इन्स्टिट्यूट ज्याला 8.5 लाख फॉलोअर्स आहेत ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर तर त्याच्यावरती मला तुमचे अभिप्राय ठेवायचे आहेत तर बिंदास पाठवा मस्तपैकी आणि लोकांना दाखवा की बघा इन्स्टावरती सुमेर इन्स्टिट्यूटला माझा अभिप्राय आहे इंग्लिश बोलताना है ना तर तुम्हाला येस तुम्हाला सर्वांना मी विनंती पण आणि मार्ग सजेशन पर्यंत करेन की तुम्ही पाठवा तुमचा अभिप्राय त्या दोघींचा बघा तुम्ही आणि तसा बनवा ओके येस आता बघा पुढं आता काय म्हटलंय बघा करण म्हणतो हा येस बोला बोला हो 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 येस मनीषा चव्हाण मॅडम तुमच्याकडचे शेअर करा बरं का थँक्यू मॅम अहो चालतील तुमची पद्धत अवलंबू आपण तुमची पद्धत आम्हाला दिसते सक्सेसफुल होती ती चालेल आम्हाला हा बोला हा व्हेरी गुड आता काय करा मॅडम माहिती का एक दिवस मी तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटं देईन ते व्हिज्युअलायझेशन तुम्ही नंतर शेअर करा मग ग्रुपवर येस थँक्यू आता या जयश्री होले मॅडम तुम्ही सांगणार आहात बरं का आता पुढचं वाक्य आहे हीच समस्या आहे मला मुळीच माहित नाही की कुठून सुरुवात करावी तर पहिलं म्हणा हीच समस्या आहे जयश्री होले मॅडम सांगा हा दिस इज द प्रॉब्लेम या आणि पुढे म्हणलंय मला मुळीच माहित नाही हा हा येस हा टू स्टार्ट फक्त टू स्टार्ट म्हणा हा हा ओके ओके चालतंय आता हे तुम्ही बघा हम्म. हा आला बघा कुठून सुरुवात करावी फ्रॉम वेअर टू स्टार्ट एवढंच घ्यायचं फ्रॉम वेअर टू स्टार्ट एवढंच पहिलं रूप येणार आता हे वाक्य मी म्हणून दाखवतो बरं का पूर्ण करण म्हणतोय हीच समस्या आहे दिस इज द प्रॉब्लेम म्हणजे त्याला योजना काय हेच माहित नाही कुठून म्हणतो दिस इज द प्रॉब्लेम मला मुळीच माहित नाही आय डोंट नो ऍट ऑल मुळीच म्हणजे ऍट ऑल आय डोंट नो ऍट ऑल की दॅट कुठून सुरुवात करावी फ्रॉम वेअर टू स्टार्ट मला पूर्ण वाक्य म्हणून दाखवतो बरं का दिस इज द प्रॉब्लेम आय डोंट नो एट ऑल दॅट फ्रॉम वेअर टू स्टार्ट कुठून म्हणजे वेअर टू स्टार्ट
ओके, फाईन. आता येणार वाक्य पुढचं. रोहित म्हणतो, सर्वप्रथम तुझ्या व्यवसायाच्या कल्पनेवर संशोधन कर. हा, बाजारात काय मागणी आहे हे समजून घे. समजून घेणे खूप महत्वाचे आहे. पुन्हा वाचतो, जरा गडबड झाली. रोहित म्हणतो, सर्वप्रथम तुझ्या व्यवसायाच्या कल्पनेवर संशोधन कर. बाजारात काय मागणी आहे हे समजावून घेणे खूप महत्वाचे आहे. आता हे सांगण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे मनीषा भोसले मॅडम. मॅडम निवांत घ्या, काय गडबड करू नका, मी मदत करतो. सर्वप्रथम, फर्स्ट ऑफ ऑल. हम्म. संशोध, सर्च, येस, सर्च, व्हेरी गुड. तुझ्या व्यवसायाच्या कल्पनेवर संशोधन कर. हा. हा. बाजारात काय मागणी आहे हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. मग ह्या वाक्याला सुरुवात करा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अशी सुरुवात करा. हम्म. 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 पण चांगला प्रयत्न केला मॅडम, व्हेरी व्हेरी गुड. आता हे थोडस कन्फ्युज करणारच वाक्य आहे, पण तुमचा प्रयत्न उत्तम होता. आता आपल्याला गीतांजली शेलार मॅडम हेच वाक्य बनवायचंय. आर यू रेडी? भीती वाटत असेल तर पास म्हणा. म्हणून म्हटलं मी. ओके ओके, डोंट वरी. ज्योती साष्टे मॅडम, काय म्हणताय? येत आहे का? स्टेजवर येत आहे? या या. बघा बघा. सर्वप्रथम, फर्स्ट ऑफ ऑल. हम्म. 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 गुड. थांबा मॅडम, मागून घ्या. मराठी वाक्य मागून घ्या. मराठी वाक्य मागून घ्या. खूप महत्वाचं आहे पासून या उलट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी गुड. अतिशय उत्तम, जवळ आला एकदम. 99% बरोबर आलेले. थोडस 1% जे मला हवंय ते आपण अजून विचारू, पण मॅडम व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता 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 श्रद्धा मॅडम सांगाल का तुम्ही? हा, थांबा, श्रद्धा मॅडम सांगा. ज्योती मॅडम एकच मिनिट. हा. हा. श्रद्धा मॅडम सांगा. हा. हा. ज्योती मॅडम, फक्त तो नो राहिला होता. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो. पण छान, तुमचं तेवढंच राहिलं, बाकी सगळं बरोबर आलं. आता हे वाक्य मी एकदा सर्वांसाठी सांगतो बरं का, ऐका. फर्स्टली, सर्वप्रथम म्हणजे फर्स्टली किंवा फर्स्ट ऑफ ऑल, तुझ्या व्यवसायाच्या कल्पनेवर संशोधन कर. रिसर्च ऑन युअर बिझनेस आयडिया. संशोधन करणे वाक्य सुरू झालं. संशोधन कर म्हणजे रिसर्च ऑन द आयडिया ऑफ युअर बिझनेस म्हणलं तरी चालेल. ऑन द आयडिया ऑफ युअर बिझनेस. बाजारात काय मागणी आहे हे समजावून घेणं खूप महत्वाचं आहे. अशा वेळेला मराठी वाक्याच्या शेवटून सुरुवात करायची, कारण मराठी आणि इंग्लिश 90% उलट असतं. मग इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट आहे? समजून घेणं. टू नो, टू अंडरस्टँड. ओके. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड ऑर टू नो, दोन्हीपैकी घ्यायचं. बाजारात काय मागणी आहे? व्हॉट इज डिमांड इन द मार्केट, किंवा व्हॉट मार्केट डिमांड्स. तर तुम्हाला सोप्यात सोपं सांगतो, पुन्हा नीट आहे का. फर्स्ट, रिसर्च ऑन युअर बिझनेस आयडिया, and it is very important to know what is demand in the market. किंवा काय म्हणताय?
एक मिनिट, स्वप्नाली तुमचा बहुतेक स्पीकरवर आहे का जरा, कारण मला आवाज तुमचा नाही येते. थोडस बघा तिकडून काय गडबड आहे का. नाही का, बरं पुढं पुन्हा जरा मोठ्याने विचारा एकदा पुढं. हा, रिअलाइज, हो 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 हो, व्हेरी गुड व्हेरी गुड. रिअलाइज पण चालेल, नो पण चालेल, अंडरस्टँड पण चालेल. पण रिअलाइजला तुम्हाला स्पेसिफिक सांगतो बरं का, की मला माझी चूक समजली, आय रिअलाइज माय मिस्टेक, तर तो इथे बसेल. पण प्रॉपर म्हणजे एखादी गोष्ट कळत नव्हती पण ती लक्षात आली तेव्हा रिअलाइज होतो. पण कोणी म्हणणार नाही तुम्हाला चुकलं, चालेल तो. गुड. आता बघा, श्रद्धा मॅडम झाल्या. आता स्वप्नाली मॅडम तुम्हीच सांगायचं बरं का पुढचं वाक्य. अरे तुम्हाला छोटं वाक्य आलं मॅडम. ठीक आहे, चला. करा म्हणतो. हो, पण मी बाजार संशोधन कसे करू? सांगा स्वप्नालीजी, सांगा. हम्म. हाऊ, पण मी बाजार, हाऊ कॅन आय market. Very good, very good. How can I search about market? किंवा how should I search about market? Should पण चालेल, can पण चालेल how नंतर. Very good. आता how do I? अगदी अगदी अगदी. How do I search about market? बघा, how should I search about market? How can I search about market? How do I search about market? How shall I search about market? चार ऑप्शन्स आहेत, कुठलं पण चालेल. हा, अगदी अगदी उत्तम बसतोय, बरोबर. आता बघा पुढे येणार आहेत सारिका मॅडम. सारिका मॅडम, मी काय करतो सध्या सुट्ट्यांमध्ये? चालू आहेत का? बर बर बर, चालेल. आता हे वाक्य तुम्ही सांगायचं बरं का. रोहित म्हणतोय, सोशल मीडिया, सर्वेक्षण आणि प्रतिस्पर्ध्यांचे विश्लेषण कर. एवढं पहिलं घ्या आपण. एक मिनिट जरा. आता मॅडम मी तुम्हाला मदत करतो. काय म्हणा सुरू करा. प्रिपेअर. प्रिपेअर वाक्य सुरू करा. प्रिपेअर कर म्हणजे प्रिपेअर ऑर डू. हा, प्रिपेअर. हा, सोशल मीडिया पहिले हे घ्या. प्रिपेअर. एक मिनिट मॅडम, मॅडम 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 थांबा जरा. थांबा थांबा थांबा, आपण जरा हे वाक्य असून घ्यायला. सोशल मीडिया, एक मिनिट जरा म्यूट करताय, कोणाचा तरी आवाज येतोय, जरा मागचा आवाज येतोय. आता थांबा 2 मिनिटं, आवाज येत होता. आता आपण बोलूया. वाक्य बघा काय रोहित म्हणतोय, सोशल मीडिया, सर्वेक्षण आणि प्रतिस्पर्ध्यांचे विश्लेषण कर. ओके. मग आता हे कसं घ्यायचंय, मागून घ्यायचंय. आता मागून कसं करणार, तर डू, बघा विश्लेषण करणे, त्याचं समजेल की लोकांना काय हवंय. डू. आता पुढे प्रतिस्पर्ध्यांचे विश्लेषण. प्रतिस्पर्धी म्हणजे कॉम्पिटिटर, आणि विश्लेषण म्हणजे अनालिसिस. मग डू कॉम्पिटिटर्स अनालिसिस, सर्वेक्षण म्हणजे सर्वे, अँड सोशल मीडिया म्हणजे डू अनालिसिस अबाउट कॉम्पिटिटर, डू अनालिसिस ऑफ कॉम्पिटिटर्स, सर्वे अँड सोशल मीडिया, असं घ्या. म्हणा बरं एकदा. डू अनालिसिस, व्हेरी गुड. आणि मग पुढे म्हणले, त्यामुळे तुला समजेल की लोकांना काय हवं आहे, सो दॅट. हा, शाबाश, व्हेरी गुड. बघा उत्तम झालं. म्हणजे तुम्ही म्हटलात
Do analysis of competitors, survey, and social media so that you can understand what people need or what people want. हा मला वाटतं तुमच्या मागेच आवाज येतोय. सारिका मॅडम पुढे टीव्ही चालू आहे. नाही ना? फाईन. तुम्ही उत्तम उत्तम दिलेलं आहे उत्तर. आणि आता पुढचं येत आहे प्रतिभा दाते मॅडम. रेंज आहे का मॅडम? करण म्हणतो आणि आणि निधी उभारण्यासाठी काय करावे? निधी उभारणे याला माहितीये काय म्हणतात मॅडम? निधी उभारणे. फंडिंग. ओके, मग बसवा कसं करायला हे? दाते मॅडम सांगा. आणि निधी उभारण्यासाठी काय करावे? काय काय म्हणजे व्हॉटने शिकवणार? व्हॉटने सुरू व्हॉट व्हॉट शुड आय डू? हा, परत सांगा बरं. आता हे वाक्य तुम्हाला सांगतोय. अँड व्हॉट शुड आय डू टू रेज फंड्स? रेज, RAISE. What should I do to raise funds? ओके. आता सर्वांनी एकदा हा आता सर्वांनी एकदा बोलून झालं की तुम्ही म्यूट करायचं. म्हणजे काय होईल? तुमच्या मागचे येणारे आवाज तुम्हाला आणि मला डिस्टर्ब नाही करणार, है ना? आता बघा हा. पुढे रोहित म्हणतो, तू बँकेकडून कर्ज, गुंतवणूकदार किंवा स्टार्टअप ग्रँड साठी अर्ज करू शकतोस. म्हणजे काय म्हटलंय? तू बँकेकडून कर्ज घेऊ शकतोस किंवा गुंतवणूकदार स्टार्टअप ग्रँड साठी अर्ज करू शकतोस. स्टार्टअप ग्रँड साठी अर्ज करू शकतोस. म्हणजे गुंतवणूक हा किंवा जो आहे ना, किंवा हा गुंतवणूकदारच्या आधी यायला पाहिजे. तू बँकेतून कर्ज घेऊ शकतोस किंवा गुंतवणूकदार स्टार्टअप ग्रँड साठी अर्ज करू शकतोस, असं ते वाक्य आहे. मग या वाक्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत रत्ना पवार मॅडम, रत्ना खर्डेकर मॅडम. मॅडम सांगा. यू कॅन गेट अ लोन फ्रॉम बँक्स किंवा और. हा, आता गुंतवणूक. हा, इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स. हा. हा, अर्ज करू शकतो आपण. हा, ग्रँड. हा, ग्रँड फ्रॉम स्टार्टअप्स और इन्व्हेस्टर्स. हा, आता तिथं अप्लाय म्हणायचं, ऍप्लिकेशन नाही म्हणायचं. क्रियापद इथं अप्लाय. मग आता मी आता एकदा बोलून दाखवतो मी बरं का. यू कॅन गेट लोन फ्रॉम बँक्स और यू कॅन अप्लाय फॉर ग्रँड फ्रॉम स्टार्टअप्स और इन्व्हेस्टर्स. कळलं का? पुन्हा सांगायची गरज आहे का कोणाला? सांगा बरं परत एकदा. ओके, फाईन. इथं म्हटलेलं आहे तू बँकेकडून कर्ज घेऊ शकतोस. हे जर त्यांनी शॉर्ट घेतलंय. तू बँकेकडून कर्ज, गुंतवणूकदार किंवा स्टार्टअप ग्रँड साठी अर्ज करू शकतोस. असं पण होऊ शकतं. तू बँकेकडून कर्ज, गुंतवणूकदार किंवा स्टार्टअप ग्रँड साठी अर्ज करू शकतोस. मग आपण असं म्हणू, यू कॅन अप्लाय फॉर बँक लोन्स. बघा एकदम सोपं केलं मी, आता सगळं एकत्र केलं. यू कॅन अप्लाय फॉर बँक लोन, कॉमा इन्व्हेस्टर्स और स्टार्टअप ग्रँड्स. असं घ्या. पुन्हा सांगतो मी, अगदी मागून आलो बघा. पुढं मराठी वाक्याच्या शेवटून सुरुवात केली. अर्ज करू शकतोस. हा तू म्हणजे यू करता पहिला घेतला आणि मग मागून सुरुवात केली. यू म्हणजे तू, शकतोस म्हणजे कॅन, अर्ज करणे म्हणजे अप्लाय. यू कॅन अप्लाय फॉर बँक लोन, कॉमा इन्व्हेस्टर्स, कॉमा
और स्टार्टअप ग्रँड. आता कळलं का सर्वांना? ओके, रेकॉर्डिंग चालू आहे ते पण पाठवतो म्हणजे कारण तुम्हाला बोलायचं. हा, आता मी पान बदलत आहे. पान बदलण्यापूर्वी मला थोडस तुम्हाला 1 मिनिट सांगायचं आहे. थांबा. एक मिनिट हा, सर्वांनी थांबा जरा 1 मिनिट. जाऊ नका कोणी. बर, आता हे बोलण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचंय. आता या ठिकाणी उपस्थित असणारे आहेत रत्ना मॅडम, अनुराधा मॅडम, गीतांजली मॅडम, जयश्री मॅडम, ज्योती मॅडम, मनीषा मॅडम, 2 मनीषा मॅडम, सारिका मॅडम, श्रद्धा मॅडम, 2 प्रतिभा मॅडम, म्हणजे आता एकच आहेत, रेणुका मॅडम, श्वेता मॅडम, स्मिता मॅडम, सुशीला मॅडम, स्वप्नाली मॅडम आणि मीनाक्षी मॅडम. एवढे सगळे कमांडो इंग्लिश मधले तयार झालेले आता आपल्याकडे आहेत. तर तुमच्या सर्वांकडून मला एक अशी अपेक्षा आहे, मला आता शिकवता शिकवत लक्षात आलं, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना आपल्या या क्लास संदर्भात, ते पहिल्यांदा मला मराठीमध्ये पाठवा, नुसतं रेकॉर्डिंग पाठवा, ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवा. मग ते कसं होईल याचं इंग्लिशमध्ये आपण ट्राय करायचे, आणि मग तुम्हाला छान इंग्लिशमध्ये बरोबर सांगता आलं की मग व्हिडिओ रेकॉर्डिंग इंग्लिशमध्ये बोलताना जसं त्या 2 मुलींनी पाठवलं ना तसं आपल्याला करायचं आहे. सो आर यू ऑल रेडी फॉर दॅट? हा सर. आणि मग तुम्ही सर्वांनी हे केलं ना काय, की मग पुढचा कार्यक्रम सांगतो कसा असेल उत्तम आपला. चला आता आपण सुरू करूया पुढचं. करण म्हणतो, पण मी गुंतवणूकदार कसे शोधू? काय म्हणतोय? पण मी गुंतवणूकदार कसे शोधू? रेणुका बावधानी मॅडम सांगा. हॅवचा वापर केलात तुम्ही. हाऊ कॅन आय. हा, मी तेच म्हणलं हॅव काय घेतला मध्येच. पण वाक्य तुमचं उत्तम आलेलं आहे. हाऊ कॅन आय सर्च इन्व्हेस्टर. बरोबर. आणि आता पुढे वाक्य आहे, रोहित म्हणतो, लिंक्डइन आणि एंजल लिस्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल तयार कर, नेटवर्किंग इव्हेंट्स मध्ये सहभागी हो. तर पहिलं एक वाक्य घेऊ आपण, लिंक्डइन आणि एंजल लिस्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल तयार कर. आता हे सांगणार आहेत आपल्याला श्वेता मॅडम. शब्बाश, व्हेरी गुड. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, नेटवर्किंग इव्हेंट मध्ये सहभागी हो. व्हेरी गुड. आता तुम्हाला एक प्रश्न आहे श्वेता मॅडम, तुमची प्रॅक्टिस किती होते दिवसभरामध्ये? तुम्ही खरं सांगता, आमचा विश्वासच बसत नाहीये. कारण तुमचे छान फ्लुएन्सी वाढलेली आहे. यू आर डुईंग वेल. येस. हा, व्हेरी गुड. कीप इट डुईंग. हा, कीप इट. छान छान चाललंय. खूप सर्वांसाठी मला आता या शुभेच्छा द्यायच्यात एक एक करून. तर बाकीचे म्हणतील सर आम्ही नाही करत का, पण सांगणार सगळ्यांना बोलणार आहे. आता स्मिता चव्हाण मॅडम तुम्ही बोलणार आहात बरं का. वाक्य आहे आणि परत, अरे हा बरं बरं बरं, हे परत सांगतो बघा. सांगतो. मराठी वाक्य आहे, लिंक्डइन आणि एंजल लिस्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल तयार कर. मग मेक अ प्रोफाईल तयार कर म्हणून मेक अ प्रोफाईल ऑन प्लॅटफॉर्म्स लाईक लिंक्डइन अँड एंजल लिस्ट. त्यानंतर वाक्य आहे, नेटवर्किंग इव्हेंट मध्ये सहभागी हो म्हणून पार्टिसिपेट इन नेटवर्किंग इव्हेंट्स. बघा मागून सुरुवात करतो आपण. पहिल्या वाक्यामध्ये तयार कर म्हणजे मेक, मला काय अलीकडचं प्रोफाईल, प्लॅटफॉर्म्स ऑन प्लॅटफॉर्म्स लाईक उलटा आलोय, एंजल लिस्ट अँड लिंक्डइन. मग इथे पण नेटवर्किंग इव्हेंट मध्ये सहभागी हो म्हणून पार्टिसिपेट इव्हेंट मध्ये, इन नेटवर्किंग इव्हेंट्स. आता करण म्हणतोय, आणि व्यवसाय योजना कशी तयार करावी? स्मिता चव्हाण मॅडम.
आता व्यवसाय योजना, बोला बोला. एक मिनिट. हाऊ विल बी प्रिपेअर अ प्लॅन असं म्हणला का तुम्ही? बर, इथं विल बीचा काही गरज नाहीये इथे. आणि व्यवसाय योजना कशी तयार करावी असा सल्ला घेतोय. आणि हाऊ टू मेक अ हाऊ शुड आय असं पण होईल. आता व्यवसाय योजना म्हणून काय घ्याल तुम्ही? बिझनेस प्लॅन आहे का नाही? मग पूर्ण वाक्य कसं होईल? हाऊ टू मेक किंवा हाऊ टू प्रिपेअर बिझनेस प्लॅन. आणि म्हणून अँड हाऊ टू प्रिपेअर बिझनेस प्लॅन. एवढं सोपं होऊन जाईल. आलं लक्षात मॅम? स्मिता चव्हाण मॅडम. हा, ओके. आता पुढच्या वाक्याचं उत्तर देणार आहेत आपल्याला स्वप्नाली मॅडम. सुशीला ठाकरे मॅडम, तुम्ही सांगणार आहात का? सांगणार असेल तर बघा, मी मदत करतो तुम्हाला. अन्यथा मग स्वप्नाली बाले मॅडम बोलतील बरं का. वाक्य आहे बघा काय, एक स्पष्ट दृष्टिकोन. आता हे बरोबर स्वप्नाली मॅडमला आलेलं आहे. त्यांना फार सोपे वाक्य गेली होती आतापर्यंत. एक स्पष्ट दृष्टिकोन, ध्येय वक्तव्य, लक्ष बाजार, मार्केटिंग रणनीती. मला सांगताना लक्षात आलं, डोक्यात आलंच की मॅडम पास म्हणा, तेवढं तुम्ही बोललात. पण पास करू नका मॅडम, मी तुम्हाला मदत करतो बरं का. आता बघा काय म्हटलंय. एक स्पष्ट दृष्टिकोन, ध्येय वक्तव्य, लक्ष बाजार, मार्केटिंग रणनीती आणि आर्थिक योजना तयार कर. आता तयार कर पण सुरू करू आपण. हा, मेक मेक आणि मग येऊ एक स्पष्ट दृष्टिकोन. मग स्पष्ट दृष्टिकोन म्हणजे क्लिअर विजन. हा, क्लिअर विजन. मेक अ क्लिअर विजन. पुढे म्हटलेलं आहे ध्येय वक्तव्य म्हणजे मिशन स्टेटमेंट. ध्येय म्हणजे मिशन आणि वक्तव्य म्हणजे स्टेटमेंट. म्हणजे क्लिअर विजन कॉमा मिशन स्टेटमेंट कॉमा. मग म्हणजे लक्ष बाजार, टार्गेट मार्केट. लक्ष म्हणजे टार्गेट, बाजार म्हणजे मार्केट. टार्गेट मार्केट. आणि मग काय म्हटलंय पुढे? मार्केटिंग रणनीती म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी. रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी. आणि आर्थिक योजना, फायनान्शियल प्लॅनिंग. आता एकदा बोलून दाखवतो मॅम तुम्हाला. प्रिपेअर अ क्लिअर विजन, मिशन स्टेटमेंट, टार्गेट मार्केट, मार्केटिंग स्ट्रॅटेजी अँड फायनान्शियल प्लॅनिंग. मॅडम जमलं तर बोला, नाही तर काय प्रॉब्लेम नाही. बघा बरं जमतंय का? प्रिपेअर किंवा मेक. येस येस. टार्गेट मार्केट. येस. स्ट्रॅटेजी. फायनान्शियल प्लॅनिंग. हा, म्हणून मी अवघड तुम्हाला विचारत असतो. हा हा, फार फार अवघड होते. हे अवघड होते. नाही नाही, खरं सांगतो हे खूप अवघड होते. पण सांगितलं छान. आता बाकीच्यांनी पण हे तुम्हाला बोलायचंय. परत सांगू? परत सांगतो, आता निवांत सांगतो, हळूहळू सांगतो बरं का. हा, मेक मेक अ क्लिअर विजन. स्पष्ट दृष्टिकोन. स्पष्ट म्हणजे क्लिअर आणि दृष्टिकोन म्हणजे विजन कॉमा. ध्येय वक्तव्य. ध्येय म्हणजे मिशन आणि वक्तव्य म्हणजे स्टेटमेंट. सो मिशन स्टेटमेंट. पुढं लक्ष बाजार. लक्ष म्हणजे टार्गेट आणि बाजार म्हणजे मार्केट. टार्गेट मार्केट. आणि मार्केटिंग रणनीती म्हणजे मार्केटिंग आणि रणनीती म्हणजे स्ट्रॅटजी. आणि आर्थिक योजना म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. फिनिश. सर्वांनी प्रयत्न करा बरं का ऑडिओ पाठवण्यामध्ये. अवघड अवघड आपल्याला बोलता यायला पाहिजे. आता करण म्हणतो, मला वाटते की मी आता सुरुवात करण्यास तयार आहे. आता हे आपल्यासाठी सांगणार आहेत
मीनाक्षी गोसावी मॅडम सांगणार. काय गडबड नाही, नाही जमलं, नाही जमलं, नाही जमले, डोंट वरी. प्रतिभा मॅडम सांगताय दाते, सांगा. करा 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 करा. नाही तो म्हटलाय मी आता, मी तयार आहे म्हटलं, तयार आहे. मला मला तुमचा आवाज ना असा जगाच्या दुसऱ्या टोकावर येताना वाटतोय. हा. येस. आय थिंक. हा सांगा चला. विल बी घेतला, कोण कोण सांगतो बरं इथे. विल बी नाही आहे, म्हणजे आय एम. येस. तुम आता बघा कसं येईल बघा, इथं म्हटलंय आय एम रेडी, आय एम रेडी टू स्टार्ट नाव असे ते. आय थिंक दॅट आय एम रेडी टू, आय एम रेडी टू स्टार्ट नाव. लक्षात आलं का? पुन्हा सांगू, मला वाटते की, आय थिंक दॅट आय एम रेडी टू स्टार्ट नाव. मी तयार आहे म्हणजे आय एम रेडी, आणि सुरुवात करण्यास म्हणून टू स्टार्ट, आणि आता म्हणून नाव. आय थिंक दॅट आय एम रेडी टू स्टार्ट नाव. आता जस्ट तुम्ही जे उत्तर देत होता ना सगळे मिळून, त्यावेळेस मला असं वाटतं जुना शेअर बाजार होता नाही का हर्षद मेहताच्या काळामध्ये, ते सगळे शेअर होल्डर असे पण तुमचा उत्साह अतिउत्तम. ही झोपायची वेळ असताना पण यू ऑल आर अटेंडिंग विथ फुल एन्थुझियाझम इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी हॅट्स हॅट्स ऑफ. गुड गुड, व्हेरी गुड. आता शेवटी काय म्हटलं बाबा आपण. आता तो काय म्हणतो बघा रोहित, हेच मला ऐकायचे होते. कठोर परिश्रम कर आणि कधीही हार मानू नकोस. आता हे आपल्याला सांगणार आहेत अनुराधा देशपांडे मॅडम. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. गीतांजली मॅडम, पहिलं वाक्य घेऊ आपण, पहिलं वाक्य. हेच मला ऐकायचे होते. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू हिअर. बोला बोला. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू हिअर. हा. आता कसं म्हणणं सांगा बरं. दिस इज व्हॉट, दिस इज वॉन्ट, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू हिअर. हा. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू हिअर, आणि पुढे म्हटलेलं आहे कठोर परिश्रम कर. हा, सांगा सांगा. हा. मग आपण असं मराठीत म्हणायचं का, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू लिसन अँड नथिंग हार मानणे.